या मॅट्रिसेसचा गट जो बदलत नाहीत त्यांना जनरलमध्ये नॉन अबेलियन गट म्हणतात. जर आपण एका अक्षाभोवती फिरला तर ते फक्त एक अक्ष बदलतील किंवा नाही ते बदल होतील त्याला हाबेलियन गट असे म्हणतात. मॅट्रिसेसचा गट जो आपण फक्त एक अक्षाबद्दल लिहाल तो अबेलियन गट होईल. परंतु आपल्याकडे 3 अक्ष 3 इंडिपेंडंट अक्ष असल्यास जनरल मॅट्रिसेस बदलत नाही. त्यांनी बदलत न करण्याचे कारण आहे की जे जनरेटर्स कोणीही संवेग आहेत ते बदलत नाहीत. अगदी रोटेशन मॅट्रिसेस मधूनही इथे नैसर्गिकरित्या येताना दिसत आहे. आपण पुन्हा हा अभ्यास ज्यासाठी I इपिसिलॉन कोन आणि R सह X अक्षांसाठी Y अक्षाविषयी समान कोन आणि R सह केला आहे आणि इपिसिलॉन स्क्वेअरच्या ऑर्डरनुसार टर्म्स ठेवतो. कृपया पुन्हा हे जर आपण एप्सिलॉन स्क्वेअरच्या ऑर्डरच्या टर्म्स ठेवल्या तर आपण कॉम्युटेटोर प्राप्त कराल हे आपण पाहाल. जेएक्स जेवायचा कॉम्युटेटोर आहे पण तुम्हाला माहित आहे की ही उजवी बाजू झेड अक्षाभोवती एप्सिलॉन स्क्वेअर मायनस आयडेंटिटी कोनाने फिरत होती. प्रयत्न करा आणि हे लिहा की आपण हे केले तर ते 1 - I द्वारे H क्रॉस एप्सिलॉन स्क्वेअर्डच्या कोन गुणे जे जेड -1 कराल तर ते रद्द होतात आणि आपण एप्सिलॉन स्क्वेअरच्या टर्म्सची तुलना करता आपल्याला स्वयंचलितपणे जेएक्स जेवाय चे कॉम्युटेटोर नॉनझिरो आहे हे प्राप्त होते आणि आपण जे काय नक्की अभ्यास करत आहेत आपल्याला देत आहे की H क्रॉस गुणे जेझेड ठीक आहे. वरील इक्वेशन आपल्याला आता परिचित संबंध देते आहे. येते सर्वात कमी कोणीय संवेग जो आपण घेऊ शकतो तो आहे नॉनस्ट्रिव्हिकल 1 स्पिन 0 जो क्षुल्लक बरोबर आहे. हे क्षुल्लक का आहे ते असे आहे जसे की आपल्याला ते दिसत नाही असे वाटते बरोबर. आपण स्पिन 0 घेण्याचा प्रयत्न केला तर आपण त्यास 1 मॅट्रिक्सद्वारे 0 एलिमेंट 1/1 म्हणून लिहू शकता. याबद्दल काहीही गैर नाही. तुम्ही अंक लिहू शकत नाही. जर तुम्ही स्पिन 0 साठी 1x1 मॅट्रिक्स लिहिला तर तुम्ही ते नॉन कम्युटिंग बनवू शकत नाही. आपण हा संबंध पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जेएक्स 0 जेवाई 0 आणि जेझेड 0 लागतील. हे क्षुल्लक समाधान करते त्यामुळे त्याचे क्षुल्लक स्पिन 0 हे क्षुल्लक प्रतिनिधित्व आहे. पुढील 1 स्पिन अर्धा आहे जे पहिला नॉनट्रिव्हियल प्रतिनिधित्व आहे. ठीक आहे. म्हणून स्पिन अर्ध्यासाठी आपण युनिटरी ऑपरेटर तयार करू शकता. स्पिन हाफमध्ये 2 अवस्था शक्य आहेत जे समान अर्ध्या असतील. m समान प्लस अर्धा आणि m समान मायनस अर्ध्यामध्ये 2 अवस्था शक्य आहेत. आपण जे बरोबर अर्धा m बरोबर अर्धा म्हणजे 10 आणि जे बरोबर अर्धा आणि m बरोबर मायनस अर्धा म्हणजे 01 असे दर्शवू शकता. आपण 2x2 मॅट्रिसेस म्हणून जेएक्स जेवाय जेझेड लिहू शकता. आम्ही हे स्टर्न गेरलाच मध्ये केले आहे. मी ते फक्त इथल्या ग्रुप थिअरी चित्रावरून काढत आहे आणि आपल्याकडे 2x2 युनिटी मॅट्रिसेसचा हा संच असू शकतो आणि आपण त्या मॅट्रिसेस तपासून पाहू शकता जे आपण सिग्मा केले. पॉली मॅट्रिसेस पासेस सर्व ट्रेसलेस मॅट्रिक होते आणि जे झेडला x वेळा सिग्मा झेडचा अर्धा मानू शकतो जेथे सिग्मा झेड हे पॉली मॅट्रिक्स आहे जे 100-1 आहे आणि थीटा झेड जेझेड पाय एच क्रॉसचे एक्सपोनेन्शियल घ्या. हे रोटेशनसाठी एकात्मक ऑपरेटर आहे. कोनातील थीटा झेड झेड हॅट जर तुम्हाला ठेवायची असेल तर हे यूचे निर्धारक असेल. जेझेडच्या एक्सॉस स्ट्रेसच्या थीटा झेडच्या पॉवर पर्यंत हे असेल. हे सर्व ट्रेसलेस आहेत. पॉली मॅट्रिसेस सर्व ट्रेसलेस आहेत. इतर घटक खरोखर भूमिका बजावत नाहीत म्हणून जेझेडच्या ट्रेसची पॉवर 0 आहे ज्याचा अर्थ असा होतो की यूचा निर्धारक +1 आहे. म्हणून यूआर मॅट्रिसेसच्या या संग्रहाला
एकात्मक साठी SU असे म्हटले जाईल. व्हेक्टर स्पेसचे पहिला नॉन ट्रिव्हियल डायमेन्शन ज्यामध्ये ती भूमिका बजावते ती 2 डायमेन्शनल आहे. आम्ही SU नोटेशन म्हणून लिहितो की हे दोघी पहिला नॉन ट्रिव्हियल कोणीय संवेगसाठी आहेत ज्याचा आपण अभ्यास करतो. सर्वात कमी नॉन ट्रिव्हियल जे स्पिन हाफ आपण निर्धारक 1 सह 2x2 एकात्मक मेट्रिसेस तयार करू शकतो याला आपण SU2 असे म्हणतो. ते येथे लिहिलेले नाही परंतु मी ते येथे सांगितले आहे. युनिटी मेट्रिसेसचा संच 1 गट SU2 आहे जो क्वांटम मेकॅनिक्स मधील रोटेशनचे प्रतिनिधित्व करतो. 1 अमूर्त 4 डायमेन्शनल स्पेस घ्या x1 x2 x2 x3 हे आपले x y z आहे आणि त्यात आणखी 1 कोऑर्डिनेट जोडला तरीही तुम्ही 4x4 ऑर्थोगोनल मेट्रिसेस तयार करू शकता. तुम्हाला निर्धारक +1 असे करण्यापासून कोणीही प्रतिबंधित करत नाही. जर तुम्ही असे केले तर R मॅट्रिक्सचा तो संग्रह तुम्ही त्याला SO4 म्हणू शकता. हा संपूर्ण सच असावा आणि आपण कोणत्याही परिवर्तनाबद्दल किंवा कोणत्याही सिमेट्री परिवर्तनाबद्दल बोलत आहोत त्याचप्रमाणे येथे SO4 प्लेन रोटेशनद्वारे तयार केले जाऊ शकतात. मी काय सांगत होतो की आपण जर नाही तर आपण मर्यादित असाल तर आपण बोलत आहात आणि तुम्ही फक्त त्या प्लेन वर मर्यादित आहात. तुम्ही म्हणता की तुम्ही प्लेनच्या मध्यभागी एका पॉइंट भोवती फिरत आहात. जेव्हा तुम्ही त्यास 3 डायमेन्शन बनवता तेव्हा तुम्ही अक्षांबद्दल फिरण्याबद्दल बोलता. जेव्हा आपण 4 डायमेन्शन मध्ये जाता तेव्हा आपण प्लेन विषयीचे फिरणे चालूच राहते. सामान्यपणे जेव्हा आपण रोटेशन करता तेव्हा केवळ 2 निर्देशांक एकत्र होतात. समन्वय XA आणि XB ते मिसळले जातात आणि जनरेटर औपचारिकपणे त्या समन्वयांसह लिहिले जाऊ शकतात जे उर्वरित प्लेनबद्दल काळजी घेण्याऐवजी मिसळले जाते. लिहिण्याची ही एक नीट पद्धत आहे. हायड्रोजन 8 मध्ये मी हेच पूर्णतेसाठी सांगत होतो. मला वाटले की मला येथे टाकू द्या. आमच्याकडे दोन्ही कोणीय समवेग संरक्षित आहे कारण ही सेंट्रल फोर्सची समस्या आहे. तुम्हाला हे देखील माहित आहे की रन्झलेंझ वेक्टर संरक्षित आहे. हे रन्झलेंझ वेक्टर संरक्षित केले जात आहे. तुमच्याकडे ते नसेल. आपल्याला हे समजून घेण्यासाठी सिमेट्री परिवर्तन माहित आहे की कधीकधी आपण याला गतिशील सममिती म्हणतो म्हणून आपण हे शारीरिकदृष्ट्या भौमितीयता नाही जसे की त्यांना समजून घेण्यासाठी भाषांतर किंवा रोटेशन सारखे आपण हे जतन करू शकत नाही परंतु तरीही ते कन्झर्व्ह आहे. काही प्रकारची अमूर्त सिमेट्री ज्याला डायनामिकल म्हणतात आणि आपण आपल्या रनेलेनज वेक्टरला कॉम्पॅक्टपणे लिहू शकता जणू काही आपण काल्पनिक समन्वय पाहत आहात जो चौथा कोऑर्डिनेट आणि चौथा मोमेंटम आहे आणि तुमचा कोणीय संवेग पुन्हा लिहायलाय इथे हे आहे आणि B म्हणजे 1 2 3 4 आणि IJK फक्त 1 2 3 दर्शवेल. मी येथे ठेवले आहे जिथे 1 हे 4 आहे आणि हे I आहे. पुन्हा येथे 3 घटक आहेत आणि येथे 3 घटक आहेत म्हणून SO4 गटासाठी 6 जनरेटर असतील बरोबर. ही एंटीसिमेट्री आहे आणि आपल्याकडे 6 इंडिपेंडंट शक्यता आहेत. इथे 6 आहेत तर 6 जनरेटर आहेत. आपण हायड्रोजन एटम समस्या देखील अभ्यास करण्यास सुरुवात करू शकता जणू काल्पनिक चौथा कोऑर्डिनेट म्हणून याचा अर्थ नाही परंतु आपण सोडवू शकाल अशी मॅथमॅटिकल समस्या नाही. तुम्ही स्पेक्ट्रम ऊर्जा एनर्जी स्पेक्ट्रमच्या प्रमाणात मिळवू शकता -1/L² च्या प्रमाणात. मी हे करत नाही आहे. जर कोणालाही रस असेल तर कृपया क्वांटम मेकॅनिक्स मध्ये स्केप सिमेट्रीजकडे जा जिथे तोऱ्या गतिशील सिमेट्रीबद्दल बोलतो आणि स्पेक्ट्रम अगदी चांगल्या प्रकारे कार्यरत करा. ठीक आहे. क्वांटम मेकॅनिक्स हे फरक करत नाही की तुम्ही फक्त ऑर्बिटल कोणी संवेग करता किंवा तुम्ही कोणी स्पिन करता. SU2 हे त्या कोणीय संवेगासाठी सुद्धा असू शकतात परंतु हे त्याचेच उच्च डायमेन्शनल प्रतिनिधित्व आहे कारण फक्त आपण 3x3 मेट्रिसेस लिहिले आहे. आपण तरीही युनिटरी ऑपरेटर लिहू शकता. ठीक
ठीक आहे, तर आता तुम्हाला ते समजले आहे, त्यामुळे मला थोडे स्पष्ट करू द्या. तुम्ही काय करू शकता की तुम्ही असे लिहू शकता LZ1000000 रोटेशन थीटासाठी तुम्ही युनिटरी ऑपरेटर लिहू शकता Z बद्दल Z हॅट स्पिन 1 साठी किंवा L एक समान, दोन्ही समान स्पिन आहे. आ म्हणजे जे 1 ला समान, इथे I म्हणजे L समान आहे. जेव्हा I एच क्रॉसवर I थीटा Z LZ चा एक्सपोनेन्शियल लिहितो, मी S आणि L काय आहे ते वेगळे करत नाही, जे फायद्यासाठी 1 असू शकतो. S आणि L जे मध्ये कसे जातात याची मला काळजी नाही. मला काळजी ही आहे की मी मॅट्रिक्स देऊ शकतो की नाही. तुम्हाला LX आणि LY असे लिहावे लागेल. हे मला असे वाटते की तुमच्या एका ट्युटोरियल शीट मध्ये की असाइनमेंट मध्ये आहे. म्हणजे X, JY आणि JZ साठी समान गोष्ट देखील लिहू शकता. आपल्याला S आणि L चे घटक काय आहेत हे सांगणे आवश्यक नाही. आपण त्या पॉइंटवर काही वेळाने येऊ. आपण सध्या क्लेब्सचं गोर्डन करू. जेव्हा मी म्हणतो की मी तुम्हाला भौतिक परिभ्रमणात देतो, जर मी तुम्हाला कोणीय संवेग गती दिली तर तुम्ही तरीही त्यासाठी युनिटरी ऑपरेटर तयार करू शकता. परंतु मी जर त्याला ऑर्बिटल कोणीय संवेग म्हणालो नाही, परंतु तो स्पिन जे आहे असे म्हणालो, तर त्याद्वारे स्पिन जे मध्ये एक तुकडा असू शकतो जो कोणी संवेग आहे. आपल्याकडे एक भाग असा असू शकतो जो स्पिन कोणीय संवेग आहे. एकत्रितरित्या तो 1 जे हा 1 च्या समान असू शकतो. याचा अर्थ असा नाही की आपण असे म्हणत आहे की स्पिन जे हे 1 च्या समान असून SU2 जेव्हा आपण लिहितो 3x3 मॅट्रिसेस या स्पिन 1 करता, आम्ही अजूनही SU2 का म्हणतो तेव्हा मी खूप सावध होतो जेव्हा मी म्हटले की सर्वात कमी नॉन क्षुल्लक डायमेन्शन पहा, परंतु आपण ते स्पिन जे च्या समान 1 साठी करू शकता. आपण इथे लिहू शकता की 3x3 मॅट्रिक्स हे पॉलीमॅट्रिक्स असणे आवश्यक नाही, जे समान 1 मध्ये 3 स्टेट आहे जे तुम्हीही मान्य करता, परंतु आणखीही काहीतरी आहे. तुम्ही फक्त त्या स्पेस मधल्या रोटेशन कडे पाहत आहात. इथे फक्त 3 संभाव्य मापदंड आहेत, फक्त 3 संभाव्य मापदंड आहेत आणि आपल्याकडे फक्त 3 संभाव्य जनरेटर आहेत. फक्त तुम्ही पॅरामीटर्ससह घाता काढता आणि जे जो 3x3 किंवा 2x2 किंवा n×n असू शकतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही SU-n वर जा. आम्ही SO3 ते SO4 वरून पाहिले आहे. आपण काय पाहिले ते आपण पाहिले आहे SO3 मध्ये फक्त 3 जनरेटर आणि 3 कोन होते. SO4 मध्ये कमीत कमी नॉन ट्रिव्हियल मॅट्रिसेस आहे जे आपण लिहू शकता, ते म्हणजे 4x4 6 जनरेटर सोबत तुम्ही फक्त 2x2 किंवा 2x3 किंवा 4x4 मॅट्रिसेस म्हणून X, JY, JZ लिहित आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही SU-n वर जा, ते बरोबर नाही, कारण तेथे फक्त 3 पॅरामीटर्स आणि 3 जनरेटर आहेत. आपण अजूनही अमूर्त स्पेसमध्ये फिरत आहात आणि ॲबस्ट्रॅक्ट स्पेसचे मॅट्रिक्स प्रतिनिधित्व जे SU2 कोणीय संवेग मोमेंटम बीजगणिताचे समाधान करते, हे काटेकोरपणे हे आहे की आपण यामधून बाहेर जात नाही. SO4 बीजगणित आणि SO हे देखील आपल्या SO3 बीजगणित च्या समान आहे. SO3 बीजगणितात LX LY हे IH क्रॉस LZ च्या समान आहे, परंतु SO4 बीजगणित वेगळे आहे. मी नेहमी 3 डायमेन्शन मधील रोटेशनचा सच 4 डायमेन्शन मधील रोटेशनच्या सेटचा उपसंच म्हणून लिहू शकतो, ज्यामध्ये फक्त या 3 गोष्टींचा समावेश असेल, परंतु ते 4x4 मॅट्रिक्स सारखे दिसतील. 4x4 मॅट्रिक्स सारखे दिसले याचा अर्थ असा नाही की ते SO4 आहे. हे सर्व संभाव्य जनरेटर एक पूर्ण सेट संपवणे आवश्यक आहे. 1 स्पिनसाठी 3x3 मॅट्रिक्स लिहिताना आपण ते SU3 आहे याचा न्याय करू शकत नाही. आपल्याला हे पाहावे लागेल की किती पॅरामीटर्स यात सहभागी आहेत, किती जनरेटर यात सहभागी आहेत. जर मी ते असे लिहिले की इथे I थीटा डॉट जे स्पिन 1
यासाठी 3x3 असू शकतात, तर मला कळले पाहिजे की ते SU2 आहे. आपल्याला फक्त पहिला नॉन ट्रिव्हियल सर्वात कमी डायमेन्शन पाहावा लागेल आणि त्याचे निराकरण करावे लागेल. हा तुमच्यासाठी एक अभ्यास सुद्धा आहे. मी तुम्हाला रोटेशन बद्दल देखील सांगत नाही. मी तुम्हाला फक्त ही कंडिशन वापरण्यास सांगेन की R ट्रान्सपोज इक्वल टू आयडेंटिटी निर्धारक R समान 1 इंडिपेंडंट आधारांची संख्या शोधण्याचा प्रयत्न करा. SO3 च्या बाबतीत, SU2 च्या बाबतीत आणि SO4 च्या बाबतीत खरंच तपासू शकतो आणि इंडिपेंडंट आधाराची संख्या दाखवू शकतो, किंवा जनरेटर हे SU2 साठी 3, SO3 साठी 3 आणि SO4 साठी 6 असतील. आपण हे केले असते याची खात्री आहे. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स नोंदींची संख्या जेव्हा तुम्ही सिमेट्रिक मॅट्रिक्स नोंदी लिहिता तेव्हा आपल्याला माहित आहे की किती नॉनझिरो नोंदी आहेत. उजव्या अँटीसिमेट्रिक मॅट्रिक्स डायमेन्शनमध्ये फक्त वरचा डायगोनल आहे आणि खालचा डायगोनल वरच्या डायगोनलचा निगेटिव्ह आहे, त्यामुळे फक्त 3 नोंदी आहेत. त्याचप्रमाणे एकात्मक मॅट्रिक्ससाठी जेथे ते हर्मिटियनचे एक्सपोनेन्शियल आहे, जर तुम्ही 2x2 मॅट्रिसेस हर्मिटिसिटी कंडिशन ठेवली तर तुम्ही समान 1 असल्याचे निर्धारक किती इंडिपेंडंट नोंदी ठेवल्या आहेत किती कमी होतील. कृपया ते स्वतंत्रपणे तपासा, ठीक आहे, जे आपल्यासाठी फक्त SU2 साठी उच्च डायमेन्शनल प्रतिनिधित्व लिहून स्पष्ट करेल. याचा अर्थ असा नाही की आपण त्याला SU3 किंवा SU4 म्हणू शकता. हे किती पॅरामीटर्स आणि किती जनरेटर आहे यावर अवलंबून आहे, ठीक आहे. SU2 साठी आपण व्हेक्टरला R.सिग्मा म्हणून दर्शवू शकता, ठीक आहे. हा लिहिण्याचा एक मार्ग आहे. R.सिग्मा म्हणजे काय हे अन्य काहीच नसून Z-Z हे आहे. -Z हे X प्लस IY किंवा X मायनस IY आणि X प्लस IY असे काहीतरी आहे. आपल्यासाठी रोटेशन काय करते? एक वेक्टर R प्राइम कडे जातो जो की इथे R गुणे R आहे. हे दोघे SU2 काय आहे ते म्हणजे जर आपण थीटाचा U घेतला तर हा R चा थीटा आहे. R.सिग्मा U चा थीटा U संयुग्मी परिवर्त हे आपल्याला R'.C देईल. म्हणून SO3 मधील या इक्वेशनचा एनालॉग हा फिजिकल स्पेसमध्ये सुद्धा हाच असेल. आपण इथे लक्षात घेऊ शकता की जर आपण येथे 2 चिन्हे घेतली तर आपण U ला आयडेंटिटी थीटाचा U सोबत घेऊ शकता आणि थीटाच्या U चा मायनस तुम्हाला दोन्ही समान इक्वेशन देईल. बरोबर, कारण इथे 2 U आहे. U संयुग्मी परिवर्त इथे आहे, त्यामुळे येथे आयडेंटिटी मॅट्रिक्स एकतर आयडेंटिटी किंवा मायनस आयडेंटिटी द्वारे दर्शविले जाऊ शकते. तो एक होमो आहे. तो एक 2-to-1 मॅट्रिसेस आहे, ठीक आहे. हे आपल्याला सांगते की ते 1-to-1 नाही. त्यामुळे जर तुम्ही R1 R2 R3 चा संच लिहिला तर तुमच्याकडे एक U1 असू शकतो. -U1 हे दोन्ही याला अनुरूप आहेत, ठीक आहे. ही सूक्ष्मता आहे, बीजगणित समान आहे, परंतु जर आपण भौतिक परिभ्रमण पाहत असाल ज्यामध्ये इंटिग्रल कोणीय संवेग मोमेंटम समाविष्ट असेल तर त्या मेट्रिसेसला SO3 ला समरूपी बनवता येईल. परंतु जर आपण अर्ध्या ऑड इंटिग्रलकडे पाहत असाल तर आपल्याकडे पाहण्याचा हा एक मार्ग आहे आणि आपण पाहू शकता की तेथे 1-to-1 मॅट्रिक्स आहे. या पद्धतीने आपण म्हणतो की SU2 हा होमोलोमॉर्फिक आहे. बीजगणित असूनही
3 पॅरामीटर्स आणि 3 जनरेटर आहेत. फक्त 3 पॅरामीटर्स आणि 3 जनरेशन्स आहे म्हणून आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. जर आपल्याला इंटिग्रल आणि अर्धा विषम इंटिग्रल अशा दोन्ही स्पेस पाहायच्या असतील तर आपण S2 चा अभ्यास करत आहात हे आवश्यक आहे. परंतु जर आपण फक्त इंटिग्रल स्पेस पाहत असाल तर आपल्या हायड्रोजन एटमच्या समस्येमध्ये फक्त ऑर्बिटल कोणीय संवेग मोमेंटम असलेल्या जागा पाहत असाल तर आपण SO3 सह जगू शकता. कोणताही अर्धा ऑड इंटिग्रल पुढे येत नाही आहे. स्टर्नगेर्गचा प्रयोग हा एक असा प्रयोग आहे ज्याने आम्हाला स्पिन अर्धा कडे लक्ष देण्यास भाग पाडले. दिसू फक्त स्पिन अर्धा का? आम्ही स्क्विंगर ऑसिलेटर पद्धत वापरून केलेल्या बीजगणिताने तुम्हाला सांगितले की तुमच्याकडे अर्धा ऑड इंटिग्रल असू शकतो आणि आम्ही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो की अविभाज्य किंवा अर्धा विषम इंटिग्रल असू शकतो. आपल्याला सर्व काही सार्वत्रिक जो इंटिग्रल आणि अर्धा विषम इंटिग्रल आहे असे असले पाहिजे. आपल्याला SU2 सोबत काम करावे लागेल. यापैकी काही आपल्यासाठी सराव अभ्यास आहेत जे तुम्ही नीट करावे अशी माझी इच्छा आहे. हा मॅट्रिक्स एलिमेंट काय असेल? जे मायनस जे प्लस हे जे मायनसचे हेर्मिटियन कॉन्जुगेट आहेत. हा मॅट्रिक्स एलिमेंट नेहमी असला पाहिजे. मी येथे जे ला दडपले आहे परंतु त्याने येथे लहान जे ठेवले आहे. हा मॅट्रिक्स एलिमेंट काय असेल? हा युक्तिवाद का होता की हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये खंजीर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे? निश्चितपणे तोच युक्तिवाद येथे जाईल. जे -m वर ते आपल्याला एक नवीन स्टेट देऊ शकेल. मग ड्युअल व्हेक्टर स्टेट ही ड्युअल रो स्टेटवरील जे प्लसशी सुसंगत असेल. हे 0 पेक्षा किंवा समान असणे आवश्यक आहे. म्हणून हे आपल्या जे x प्लस I जे x वजा I जे y च्या टर्म्सने स्पष्टपणे लिहू शकते आणि आपण हे स्पष्टपणे लिहू शकता. जे x स्क्वेअर जे y स्क्वेअर हे आपण त्यास जे z स्क्वेअर जोडून आणि जे झेड स्क्वेअर मायनस मध्ये देखील लिहू शकता. अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे की ही अवस्था मॅग्नेटिक क्वांटम नंबरची आयजन अवस्था म्हणून लिहिण्यास आपल्याला मदत करेल आणि मी जे ला दडपले आहे आपण जे टाकू शकता. ठीक आहे, आपण हे करू शकता. आपण हे जेx स्क्वेअर प्लस jy स्क्वेअर्ड मायनस जे झेड स्क्वेअर म्हणून पुन्हा लिहू शकता आणि ते जे मध्ये जे प्लस 1 h क्रॉस असेल. ठीक आहे, कृपया ते पुन्हा करा. जे प्लस सोबत पुन्हा करा आणि जे मायनस अदलाबदली सुद्धा करा. ते देखील पॉझिटिव्ह निश्चित योग्य असेल. कृपया जे मायनस जे प्लससाठी हा समान अभ्यास करा. मी तुमच्यासाठी युक्तिवाद करत होतो की m वर जे मायनस तुम्ही ते केट म्हणून ठेवू शकता आणि मग ड्युअल केट यासारखे असेल आणि हे निश्चित पॉझिटिव्ह आहे आणि समानता समान 0 होईल जेव्हा तुमच्याकडे अशी अवस्था असेल ज्याची बाउंड कमी असेल. जे मायनस त्या खालच्या बाउंड स्थितीवर 0 आहे. हे हार्मोनिक ऑसिलेटर प्रमाणे येथून आपोआप येते. जिथे आपण क्रमांक ऑपरेटर मॅट्रिक्स एलिमेंट घेतला तो एक निश्चित पॉझिटिव्ह आहे. तुम्ही स्क्विंगर मेकॅनिझमचा अवलंब न करता सारखा सराव करू शकता. स्क्विंगर ऑसिलेटर पद्धतीला तुम्ही इथे करू शकता. आवश्यकता काय आहेत मग? हे 0 पेक्षा मोठे किंवा समानता 0 असणे हे येथे एक प्रकारचे रिस्ट्रिक्शन घालेल. ते सुलभ करा. हे 0 पेक्षा मोठे किंवा समान असणे आवश्यक आहे. नवीन इंटिजर के शोधणे हे 0 पेक्षा मोठे किंवा समान आहे हा प्रश्न आहे. फक्त हे पाहण्यासाठी की आहे हे तुमचा m जे पासून प्लस जे पर्यंत मूल्य घेतो. आम्ही तेथे वेगळ्या युक्तिवादाने केले परंतु आपण या युक्तिवादातून जाऊ शकता. ठीक आहे, तर आपल्याला आढळले की मॅग्नेटिक क्वांटम नंबर m मध्ये काही प्रकारचे रेस्ट्रिक्शन आहेत. खरं तर जे -k ते -k प्लस a क्रॉस
पर्यंत जात आहे आणि जे -m बरोबर 0 असताना समानता लागू होते आणि जे प्लस आणि जे मायनस अदलाबदली सोबत सारखी कृती करू शकतात ठीक आहे ते पुन्हा तपासणे मी तुमच्याकडे सोपवतो मी त्यात कोणतेही टायपोस केले असतील तर मला सांगा घ्या ठीक आहे आणि इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 पाहता मॅग्नेटिक क्वांटमसाठी सामान्य रेंज काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू शकता आणि हे लक्षात येईल की ही सामान्य रेंज -k ते +k पर्यंत असेल मला वाटते की हा एच क्रॉस बरोबर नाही होय किंवा आपण सर्वत्र एच क्रॉस ठेवा ठीक आहे हा एक सिस्टमॅटिक एक्सरसाइज आहे जिथे आपल्याला माहित आहे की जे मायनस किंवा k-0 आणि जे +k0 आहे आणि आपल्याला -k ते +k पर्यंत जाणाऱ्या मॅग्नेटिक क्वांटम नंबरची रेंज मिळते आणि मग आपल्याला शिडीचे ऑपरेशन करावे लागेल हे मी शेवटच्या व्याख्यानात सांगत होतो आपण जाऊन हे कोनीय मोमेंटम बीजगणिताने करू शकता तेच मी आपल्यासाठी येथे पुनरुत्पादित करीत आहे हे बीजगणित वापरा म्हणजे हे बीजगणित असे आहे जे आपल्याला सोडवण्यास आवडेल आणि मग तुम्ही प्रयत्न करून हे सोडवल्यास तुम्ही ते दाखवू शकाल जे -m हे जे z चे आयजन स्टेट आहे जे m-1 आयजन व्हॅल्यू आहे आणि जे z ची मालिका -k पासून +k पर्यंत गेली पाहिजे हे तुम्हाला हे देखील सांगेल की तुम्ही हे ऑपरेटर कमी करत राहू शकता किती वेळा -k च्या खाली जाऊ नये हे आपल्याला सांगेल की आपण ते किती वेळा करू शकता मग आपण ते करू शकता आणि z चे एजेनन व्हॅल्यू मिळवू शकता आपण हे mh क्रॉस m -1 h क्रॉस m -2 h क्रॉस आणि हे निराकरण करू शकता आणि ते -k पर्यंत समाप्त केले पाहिजे आपण कॉन्जुगेट संबंध देखील करू शकतो हे जे z आणि जे मायनस सोबत केले आहे तुम्ही ते जे z आणि जे प्लस सोबत करू शकता आणि आपण m h क्रॉस m +1 h क्रॉस आणि असेच पुढे त्यांच्या पायऱ्यामध्ये जाऊ शकता आपल्याला ते जे z आयजन मूल्य जो -k ते +k पर्यंतचा कालावधी देऊ शकतो आणि आपण आधीच पाहिले आहे की ते दोन्ही बाजूंनी समाप्त झाले पाहिजे जे -k वर 0 आहे आणि जे +k वर 0 आहे आपण प्रयत्न करू शकता आणि असे म्हणू शकता की हे नेहमीच k व्हॅल्यू एकतर इंटिग्रल किंवा अर्धा ऑर्डर इंटिग्रल असू शकते अशा केवळ 2 शक्यता आहेत आणि आपण आपल्या k चा कोनीय संवेग जे पेक्षा k द्वारे जे मध्ये जे +1 h क्रॉस मध्ये परिभाषित करू शकता जेणेकरून कोनीय संवेगची स्लॅश मोमेंटम संभाव्य मूल्ये समान असतील जेणेकरून k मध्ये h क्रॉसचा समावेश k मध्ये केला जाईल k हा nh2 ने क्रॉस आहे जेथे n पॉझिटिव्ह इंटिजर आहे आणि तुम्ही पाहू शकता की जर ते विषम असेल तर ते अर्धा विषम इंटिजर्स आहेत जर n सम असेल तर ते इंटिजर्स असतील आणि आपण येथून जे काय आहे ते निश्चित करू शकता जे या टर्म्स फक्त आपण ते n ने 2 निश्चित करू शकता चला आपण फक्त हार्मोनिक ऑसिलेटर शिडी ऑपरेटरच्या टर्म्स बाबतीत प्रतिनिधित्वाचा अवलंब न करताच फक्त मोमेंटम बीजगणितासह सारांश घेऊ आपण आपल्या कोनीय संवेग स्लॅश मोमेंटम साठीच्या संभाव्य मूल्ये देखील निश्चित करू शकता आणि आपल्याला जे स्क्वेअरचे इजेनपत्र देखील मिळू शकते हे आपल्याला माहित आहे जे मध्ये जे +1 आहे आणि jz चे इजेन व्हॅल्यूज जे h क्रॉस वरून जे h क्रॉसवर जाते नंतर लोअरिंग आणि रेझिंग ऑपरेटर्स येतात तुम्ही याला प्लस किंवा मायनसला जे प्लस किंवा -jn म्हणू शकता आणि हे बीजगणित वापरा आणि प्रयत्न करून लिहा जसे आपण CN आणि DN ला लिहिले होते तसेच इथेही करा ठीक आहे आपण JM वर जे प्लस किंवा -jm जसे C प्लस किंवा -jm वर प्लस किंवा -1 म्हणून दर्शवूया मी हे हार्मोनिक ऑसिलेटर दृष्टिकोनाद्वारे केले मी असे म्हटले आहे की आपण ते तपासू आणि आज यावर चर्चा करू यावेळी मी पण यावर चर्चा करीत नाही मी असे म्हणत आहे हा सराव आहे आपण कृपया हे स्वतःहून कार्य करा
करा. मी ते फक्त पूर्णतेसाठी ठेवत आहे जेणेकरून आपण जाऊन चूक केल्यास ते पाहू शकाल. खरं तर मी खूप वेगाने जात आहे कारण मी म्हणालो की हे आपल्यासाठी सराव आहे. हे करा आणि सी प्लस किंवा मायनस मोड स्क्वेअर आणि सी प्लस किंवा मायनस काय आहे ते शोधा. या पद्धतीने कोणीय संवेग / मोमेंटम बीजगणित देखील या प्रती म्हणा. मी ते इथे सोडतो. मी येथे थांबतो.